आज निघाली 32 शिराळाला 70+ डॉल्बी बघाय. शिराळा म्हणलं एकच डायलॉग आठवतोय, नाद निराळा 32 शिराळा. आमच्या या गँग संघ निघालो सगळ्या रस्त्यानं दंगा करत. आणि काय जण तर टेम्पो करूनच निघालतीत. जसं पुढे जाईल तसं गर्दी वाढायला लागली. एका साईडला गाडी लावून घेऊया म्हटलं. नंतर बाहेर काढताना अवघडून बसायचं. गाडी बाजूला लावून कानात पहिला बोळा घातला, कारण छातीत गोळा यायला नको म्हणून. तवर ह्यांचं इकडे सिरियस बोलणं चालू होतं. कोणाची चुकामुक झाली तर गाडीपाशी यायचं. तिथनं पुढे आम्ही निघालो. तवर एका साईडला एक मामा कापसाचं पोतं घेऊन बसलेलं, कापूस काय, कारण पोरांच्या छातीत गोळा यायला नको म्हणून. जशी गावात एंट्री घेतली तसा साऊंडचा आवाज चालू झाला आणि जिवंत नागाचं दर्शन बी झालं. आणि तिथली परंपरा आहे जिवंत नागाची पूजा करणं. तिथनं पुढे गेलो, गर्दी एवढी होती की नाद निराळा 32 शिराळा. हे जो वाचतोय तोच महाराष्ट्रात गाजतोय. असल्या या गर्दीतनं ढकलाढकली करत, बळकाटातनं वाट काढत, नाल्यावरनं वाट काढत निघालो. पुढे जातोय तर बिग बॉस विनर सूरज चव्हाण दिसलं. तवर या भावाला कानातल्या बोळ्यानं आवाज आवरणा म्हणून भावानं डायरेक्ट हेल्मेटच घातलं. कान गच्च करून घरला निघालतो तवर आपल्या इचलकरंजीचं चॉकलेट बॉय दिसलं. त्यासनी टाटा करून घरला निघालो. जाताना सगळ्या रस्त्यानं चिक्कुल तुडवत, बोट घाण करत सगळ्या रस्त्यानं निघालो. इथनं बाहेर पडलो, खरं ट्रॉफिक मध्ये जाम अडकलो. बाहेर बी जाणारे तेवढे होते आणि आत जाणारे बी तेवढेच होते. सगळा रस्ता जाम करून ठेवला होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.